नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन न्यूज इंडिया. मी आहे विजय ओहाळ. आपण आहात बिबेवाडी अप्पर इंदिरानगर या परिसरामध्ये एक पीडित महिलेची आपण मुलाखत घेतोय. ह्या महिलेला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, कारण ती फक्त सांबार या जातीची आहे. आज 21व्या शतकात कम्प्युटर युगामध्ये देखील स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील जातीय मानसिकतेमधून इथं वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी सामान्य माणसाला जगू देत नाहीत आणि लोकशाहीची वेळोवेळी पायमल्ली करतायत. मग यांना कुठल्याही पोलीस प्रशासनाचा धाक आहे का? यांना त्यांच्या वरिष्ठाचा धाक आहे का? हा प्रश्न घेऊन आपण या माऊलीकडे आलोय. पाहूयात त्या माऊली आपल्याला काय सांगतायत, कशा कशा प्रसंगाला ते रोज तोंड देत आहेत. मी लक्ष्मी गणेश माने, राहणार बिबेवाडी अप्पर, B11-7 रूममध्ये, चाळ नंबर B11-7. तिथं माझा स्टॉल आहे रोडला. मी गेले 35 वर्ष तिथं व्यवसाय करते. व्यवसाय म्हणजे मी कुठलाही सीझन बाय सीझन व्यवसाय करते. मी माझे पती दोघंही कष्ट करून खात होतो. कारण 6 वर्ष झाला हा अविनाश खेडेकर हा आम्हाला वारंवार त्रास देतो. दुकानावर येतो, शिवेकाळी करतो, चांबारडे आई घाले, तुमचं इथं दुकान नाही पाहिजे, स्टॉल हलवा, असं वारंवार हा बोलतो. आम्हाला जातीवादीवरनं शिवे देतो. माझे मिस्टर पिना खाणारे असल्यामुळं मी सगळे सहन करत गेले, पण आता मला सहन करणं शक्य नाही. माझे मिस्टर ह्यातच 4 महिने झाला आम्ही कुठं अर्ज केले, काय केले. माझे मिस्टर ह्यातच मरून पावले. त्याच्यामुळं आता मी ह्याच्या पुढं काय करावं, जगावं का मरावं हेच मला कळत नाही. तो वारंवार येणं, वाकून दुकानावरनं शिव्या देणं, वाकून बघणं. तिची मित्र पोरं सगळे तिथं टपरीवर येतात, रात्रभर थांबतात तिथं. त्याच्यामुळं खूप त्यांची भीती वाटते. त्यांनी मारण्याचा वगैरे शब्द वापरतात. मी मोठ्या पदावर आहे, आता मी तुमचं काय करतो, कसं करतो, हे स्टॉल कसा हलवतो, असं वारंवार तो आम्हाला बोलतो आणि तो शिव्यागाळी करतो. त्याच्यामुळं त्याची मला भीती वाटते. तो मारण्याची पण भीती देतो. आता मी काय करावं, जगावं का मरावं हेच कळत नाही. आता ह्याच्या ताई ज्या सांगतायत की बाबा तिथं त्यांचा एक स्टॉल आहे आणि त्या स्टॉलचं त्यांच्याकडं लायसन्स आहे. मला इथं सांगायचं आहे की या क्षेत्रीकार या 2च टपऱ्यांच्या मागं का पडलेत? त्या परिसरात आणि अनधिकृत अशा कितीतरी टपऱ्या असतील, अनधिकृत असे कितीतरी लोक असतील जे व्यवसाय करतायत, पोटासाठी इथं रस्त्यावर बसतायत. पण या 2 माऊल्यांच्याच मागे का तो पडलेला आहे? याच्या मागं प्रशासकीय व्यवस्थेला काही प्रश्न पडतो. अविनाश खेडेकर हा एका शिवसेनेच्या मोठ्या पदावरचा पदाधिकारी आहे आणि तो वेळोवेळी त्यांच्या वरिष्ठांची नावं घेतोय. हा चांभार लोकांच्या विरोधात आहे का?